रंगांची उधळण करत शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी। बेळगावमध्ये शहर उपनगरात रात्री होळीचे दहन करण्यात आले। काही किरकोळ भागात टिमक्या वाजवत आनंद लुटण्यात आला। हौशी तरुणाईने रंगपंचमीला सुरुवात केली। आज मंगळवारी या रंगोत्सवाला खऱ्या अर्थाने उधाण आले होते। एकमेकावर विविध रंगांची उधळण ठिकठिकाणी सुरू होती। स्प्रिंकल्सचे पाणी, फवारणी आणि डीजेच्या तालावर विभान थिरकणारी तरुणाई अशा वातावरणात बेळगाव शहर परिसरात आज मंगळवारी रंगपंचमी जल्लोष वातावरणात शांततेने साजरी करण्यात आली। शहरवासियांनी एकमेकांना रंग लावून होळी रंगपंचमीच्या शुभेच्छा देत उत्साहात सणाचा आनंद लुटला। दरवर्षीप्रमाणे रंगपंचमी साजरी करताना युवा पिढी आणि बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता। विविध पोशाख पेशांमध्ये मुखवटे धारण केलेले युवक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते। दरवर्षीप्रमाणे होळी रंगपंचमी निमित्त शहरातील पांगुळ गल्ली येथील जागृत देवस्थान श्री अश्वत्थामा मंदिर येथे परंपरागत लोटांगणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ग्रहणामुळे सदर कार्यक्रम सकाळी लवकर भक्तिभावाने पार पाडण्यात आला। मंदिरासमोर रस्त्यावर लोटांगण घालण्याच्या या कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग दर्शवला होता। शहरातील चव्हाण गल्ली, खडक गल्ली, कामत गल्ली, वेंगिनकर गल्ली, गोंधळी गल्ली विविध भागामध्ये डॉल्बीच्या तालावर युवकांनी नृत्याचा आनंद लुटला। यामध्ये हजारो युवती सहभागी झाले होते। भागातील चंदमानगर, टिळकवाडी, अनगोळ अशा उपनगरांमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने रस्ते, उद्याने आदी ठिकठिकाणी पाण्याचे फवारे सोडणारे स्प्रिंकल्स उभारण्यात आले होते। टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो मैदानावर दरवर्षीप्रमाणे आमदार अभय पाटील यांनी होळी मिलन हा सामूहिक रंगोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी तरुणाईच्या भरघोस प्रतिसादासह जल्लोषात रंगपंचमी पार पडली। तसेच पोलीस विभागानेही आपल्या गणवेशातच चंदमा सर्कल येथे एकमेकाला रंग लावून आनंद लुटला। या सर्व अधिकाऱ्यांना नागरिकांनी पत्रकारांनी रंग लावून त्यांच्यामध्ये सहभागी झाले। यावेळी डीसीपी नारायण बर्मनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। होळीसह रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि उपनगरात हजारोहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते। यामध्ये राज्य राखीव दलाच्या 7 आणि शहर सशस्त्र दलाच्या 10 तुकड्या यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಚರಿಸ್ತಾರೆ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಎಲ್ಲ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬನೂ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಳಜಿ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಸಿಬ್ಬಂದಿಯವ್ರನ್ನ ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದೋಬಸ್ತ್ ನೇಮಿಸಿದ್ದೀವಿ। KSRP, CR, NT ಸಬಾರ್ಡಿನೇಟ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಸುಮಾರು 250 ಹೊಂಗಡ ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ। ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲ ಜನ ಕೂಡಿ ಹೋಳಿ ಹಬ್ಬ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಒದಗಿಸಲಾಗಿದೆ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್। ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆದರೂ ಕೂಡ ಪರಿಶೀಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಇಮೇಲ್ ಬಂದದ್ದು ಖರೆ ಅದ, ಅದನ್ನ ಸತ್ಯಾಸತ್ಯ ಬಗ್ಗೆ ಪರಿಶೀಲಿಸೋದ್ರ ಜೊತೆಗೆ AC ಚೆಕ್ ಎಲ್ಲ सिक्युरिटी ಎಲ್ಲನೂ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। परिशीलने ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। रंगण कार्यक्रम चालू झालेला आहे। हा पारंपरिक आहे। मला वाटतं आम्ही पण जन्मलो नव्हतो तेव्हापासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे। आज माझं जवळ वय 64 वर्ष आहे, तरी हा कार्यक्रम पूर्वीपासून पारंपरिक चाललेला आहे। अश्वत्थामा मंदिर हे भारतामध्ये 2च आहेत प्रसिद्ध। भारतामधील हे देवस्थान 2च आहेत, एक उत्तर प्रदेशमध्ये आणि एक पांगुळ गल्लीमध्ये दक्षिणेकडे आहे। तर याला महत्व फार आहे, कारण इथं काय पूर्वीपासून जे आता लोटण घालतात त्यांच्या मागण्या होत्या, काहीतरी बाबा म्हणजे असं अंगावरती बाबा खरूज येणं किंवा रोगराई होती, त्यासाठी हे लोटांगण पूर्वापार चाललेलं आहे। आणि या लोटांगणामुळे काही लोकांची भक्ती त्या लोकांच्या मनामध्ये आहे की बाबा आम्ही लोटांगण घातल्यानंतर हे आपल्या अंगावरती काय असेल खरूज म्हणा किंवा रोगराई काय असेल जाईल, हे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे। आणि अश्वत्थामा मंदिरात पूजा एकच दिवशी, ह्याच दिवशी नारळ वाढवतात, मध्यंतरी कुठलाही नारळ वाढवायचा प्रकार नाही इथं। त्यासाठी भाविक लोक फार श्रद्धेने इथं येतात आणि हे कार्यक्रम चांगला व्यवस्थितपणे पार पाडतात। जवळजवळ म्हणजे कसं आहे, आता हा कार्यक्रम प्रशासनामुळे आम्हाला सकाळी लवकर चालू करावा लागलेला आहे। आता बाहेरचे लोक सुद्धा येतात। आता सध्या जवळजवळ एक 400-500 लोकांचा हा हे आहे लोटांगणाचा कार्यक्रम। पूर्वीपासून भाविक येत असतात
हा कार्यक्रम लवकरच चालू केलेला आहे. आम्ही सकाळी 9ला चालू केलेला आहे. सतीश प्रशांत अंगोळकर. हा.